आज कचरा डेपोत आली आहे बघा मी. शनिवार रविवार ह्यांनी गेट बंद ठेवायचं नाटक करतात म्हणताना आज आली आहे मी. आणलं ह्यांना भात अंडी वगैरे शिजवून आणले. एक लेकरू तेवढं भुकवलेलं होतं, पटकन आलं ते खायला लागले. आता बाकीचे उन्हात बसलेले असतात. आज मला जरा वेळच झाला, सकाळी येते मी. बाकीचे इकडं तिकडं बसलेत. आता जरा सावली आली की येतील. बाकीचे तिकडं खाली तळ्यात बसलेत. जरा जरा पाऊस पडला की तळ्यात पाणी साठते ना, तिथे जाऊन बसतात. बरेचसे कमी दिसायला लागले आहेत. काय केले हे नाही कोणास ठाऊक. तिथे एक गाडी असायची, गाडीच्या खाली लेकरं बसायची. तिथली गाडी स्क्रॅप करून टाकली ह्याने. महापालिकेची गाडी होती अग्निशामनची, आणि ती पूर्ण स्क्रॅप केली. हे काही मादी पिल्ल्यांना घेऊन फिरायला लागली आहे. तिला पिल्ली झालीत वाटतं, दिसत नव्हती. आता मोठी झाल्यावर बाहेर आलेत. त्या गाडीच्या खाली बसायची बरीचशी. झाडं पण सगळी वाळलेत. आता त्यांना सावलीच नाही. आता शेडमध्ये बसावं तर ते कामगार हाकलतात. सांगितले मी त्यांना, तरी पण हाकलतातच. ती उभारली. आता तिनं बघितले जेवण ठेवलेलं. आता येईल नंतर, बघूया आता काय आता असेल तसं असेल. बरं आहे ना, ते छोट्या छोट्या वस्तीत गावात शहरात मार खात बसण्यापेक्षा इकडं निवांत आहे. पण त्यांना सावली नाही आहे. ही नगरपालिकेनं जरा छतबीत मारून जिकडं तिकडं सावल्या केल्या असत्या, जरा वेगवेगळं ठेवायचं यांना, जरा अन्न पाणी निवाऱ्याची अशी सोय केली असती तर त्यांचं आयुष्य सुखी आहे इथं. पण ते करायला पाहिजे ना, नुसतं उचलून आणून टाकतात, झालं. काय करायचं मग. आपल्याला होते तेवढं करत बसायचं. खरं हे महापालिका भटक्या जनावरांची अजिबात जबाबदारी घेतच नाही ना. आणून सोडलं की झालं.